नमस्कार. आपले स्वागत आहे DVTच्या अधिकृत यूट्यूब चॅनलमध्ये. मी किरण बाबासाहेब कडवे, शिल्पनिदेशक कातारी, शालिवान शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पैठण. आज आपण या सत्रामध्ये हेक्सो ऑपरेशन विषयी मूलभूत माहिती, त्याचे प्रकार, ब्लेडचे घटक आणि कटिंग प्रक्रियेसाठी योग्य ब्लेडची निवड कशी करावी याबद्दल शिकणार आहोत. हेक्सो ऑपरेशन म्हणजे काय? हेक्सॉइंग ही एक मेटल कटिंग प्रोसेस आहे, ज्यामध्ये हेक्सॉ हे साधन वापरले जाते. याचा उपयोग वेगवेगळ्या धातूंच्या व पदार्थांच्या कटिंगसाठी केला जातो. हेक्सॉ फ्रेमचे मुख्य 3 भाग आहेत, जसे की सॉ ब्लेड, फ्रेम व हँडल. हेक्सॉ फ्रेमचे मुख्य 2 प्रकार आहेत. पहिलं आहे सॉलिड हेक्सॉ फ्रेम. या प्रकारच्या फ्रेममध्ये फक्त विशिष्ट लांबीच्याच ब्लेड बसवल्या जाऊ शकतात, जसे की 250 mm किंवा 350 mm. हेक्सॉ फ्रेमचा दुसरा प्रकार आहे ॲडजस्टेबल हेक्सॉ फ्रेम. यात वेगवेगळ्या लांबीच्या ब्लेड बसवता येतात, त्यामुळे ती अधिक वापरास सोपी असते. हेक्सॉ ब्लेडचे प्रकार आणि वैशिष्ट्ये. हेक्सॉ ब्लेड प्रामुख्याने लो अलॉय स्टील किंवा हाय स्पीड स्टील पासून बनवलेले असतात. ब्लेडची लांबी प्रामुख्याने 250 mm किंवा 300 mm ही असू शकते. ब्लेडवर बॅक एज, साईड, सेंटर लाईन व पिन होल असे विविध भाग असतात. हेक्सॉ ब्लेडचे प्रमुख 2 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे टीथ पीच. प्रति 25 mm किंवा 1 इंच मध्ये असलेल्या दातांची संख्या म्हणजे टीथ पीच. दुसरा आहे ब्लेड लेंथ. पिन होलच्या केंद्रबिंदूतील अंतर म्हणजे ब्लेड लेंथ. हेक्सॉ ब्लेडचे पीच. हेक्सॉ ब्लेडचे पीच आपण TPI म्हणजेच थ्रेड पर इंच या एककामध्ये मोजतो. पीचच्या आधारे हेक्सॉ ब्लेडचे 3 प्रकार पडतात: कोर्स पीच टीथ, मीडियम पीच आणि फाईन पीच. कोर्स पीच ब्लेड यामध्ये प्रति इंच दातांची संख्या असते 14 ते 18. प्रामुख्याने ही ब्लेड आपण जाड व सॉफ्ट धातू कापण्यासाठी वापरतो. मीडियम पीच ब्लेड यामध्ये प्रति इंच दातांची संख्या असते 18 ते 24. प्रामुख्याने ही ब्लेड मीडियम हार्ड स्टील व कॉपर अलॉय धातू कापण्यासाठी वापरली जाते. फाईन पीच ब्लेड यामध्ये दातांची संख्या असते 24 ते 32. प्रामुख्याने ही ब्लेड आपण पातळ आणि हार्ड धातू कापण्यासाठी वापरतो. पीचच्या आधारे ब्लेडचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे. जर ब्लेडचं पीच असेल 14 ते 18 TPI, ती येते कोर्स पीच या कॅटेगरीमध्ये. ही ब्लेड आपण थिक जाडीच्या व सॉफ्ट मटेरियलसाठी वापरतो. जर ब्लेडचं पीच असेल 18 ते 24 TPI, ही येते मीडियम पीच कॅटेगरीमध्ये. हिचा वापर आपण मीडियम जाडीच्या व हार्ड स्टील, कॉपर अलॉय यासारख्या मटेरियल कट करण्यासाठी. जर ब्लेडचा पीच 24 ते 32 TPI असेल, तर ही ब्लेड येते फाईन पीच कॅटेगरीमध्ये, जिचा वापर थिन जाडीच्या व हार्ड मटेरियल कट करण्यासाठी केला जातो. ब्लेडच्या टीथची निवड. पीचची निवड ही कट करत असलेल्या मटेरियलच्या जाडी व प्रकारावर अवलंबून असते. कट करत असताना ब्लेडचे कमीत कमी 3 दात हे मटेरियलच्या कॉन्टॅक्टमध्ये असणे आवश्यक आहे. कमी जाडीच्या पार्टसाठी जास्त दात असणारे ब्लेड वापरावी. ब्लेड सेट. मटेरियलमध्ये प्रवेश करताना हेक्सॉ ब्लेडचे बाइंडिंग टाळण्यासाठी, म्हणजेच हेक्सॉ ब्लेड ग्रूव्हमध्ये न अडकण्यासाठी व ब्लेडची मुक्त हालचाल होण्यासाठी कट हेक्सॉ ब्लेडच्या जाडीपेक्षा अधिक रुंद असणे आवश्यक आहे. हे हेक्सॉ टीथच्या सेटिंगद्वारे प्राप्त होते. टीथ सेटिंगचे 2 मुख्य प्रकार पडतात: अल्टरनेट सेट व वेव्ह सेट. अल्टरनेट सेट यामध्ये ब्लेडचे दात एकाआड एक अशा पद्धतीने असतात. वेव्ह सेट यामध्ये दात लहरीच्या स्वरूपात असतात, ज्यामुळे ब्लेडची हालचाल मोकळी राहते. हेक्सॉ ब्लेड फ्रेममध्ये लावते वेळेस ब्लेडचे दात हे हँडलपासून दूरच्या दिशेने आहेत याची खात्री करून घ्या व विंग नट घट्ट आवळा, जेणेकरून ब्लेडमध्ये ताण निर्माण होईल व त्यामुळे सरळ कट घेण्यास मदत होईल. हेक्सॉइंग प्रोसेसमधील दोष व त्यांची कारणे. जर ब्लेड जलदरित्या घासत असेल तर कट करत असलेल्या मटेरियलप्रमाणे ब्लेडचा पीचची निवड बरोबर केली आहे का याची खात्री करा व ब्लेड फ्रेममध्ये घट्ट आवळून घ्या. जर ब्लेडचे दात तुटत असतील तर दिलेल्या मटेरियलप्रमाणे ब्लेडचा पीच बरोबर आहे का याची खात्री करा व मटेरियल व्हॉईसमध्ये घट्ट आवळून घ्या. जर ब्लेड तुटत असेल तर कट करत असलेले मटेरियल हे घट्टरित्या व्हॉईसमध्ये अडकवलेले आहे का याची खात्री करा. जर कट करत असलेल्या मटेरियलवरती गोलाकार कट येत असेल तर एकतर ब्लेड चुकीच्या पद्धतीने लावलेली असू शकते किंवा
ब्लेड फ्रेममध्ये लूज असू शकते. हेक्सॉइंग करण्यापूर्वीची चेकलिस्ट. ब्लेडचा योग्य पिच निवडला आहे का याची खात्री करून घ्या. ब्लेड फ्रेममध्ये योग्य टेन्शन आहे याची खात्री करा. ब्लेड फ्रेममध्ये पिरगळलेली म्हणजे ट्विस्टेड नाही याची खात्री करून घ्या. ब्लेडचे टीथ हे हँडलच्या दूर दिशेने आहेत का हेही तपासा. ब्लेडचे दात तुटलेले किंवा घासलेले नाहीत याची खात्री करा. हेक्सॉइंग करताना घ्यावयाची काळजी. नेहमी सेफ्टी गॉगल्स वापरा, जेणेकरून त्या हेक्सॉइंगमध्ये उडणारी बर ही तुमच्या डोळ्यात जाऊन इजा होणार नाही. ब्लेडमध्ये योग्य ताण असल्याची खात्री करा. हाताने बर काढू नका. त्या ठिकाणी ब्रशचा वापर करा. ब्लेडची धार हात फिरवून तपासू नका. ब्लेड स्वच्छ ठेवा व ब्लेड गरम होऊन तुटू नये यासाठी कटिंग ऑइलचा वापर करा. हेक्सॉइंग करण्याची योग्य पद्धत. हेक्सॉ वर्कपीसमध्ये 30 अंशाचा कोन ठेवा. हेक्सॉइंग करतेवेळेस फक्त हात न हलवता पूर्ण शरीराचा वापर करा. हेक्सॉवर दाब फक्त कटिंग स्ट्रोक म्हणजेच फॉरवर्ड स्ट्रोकमध्ये लावा व रिव्हर्स स्ट्रोक हलका ठेवा. कट करतेवेळेस ब्लेडच्या पूर्ण लांबीचा वापर करा. कटिंग स्पीड हा 40 ते 50 स्ट्रोक प्रति मिनिट असावा. धन्यवाद. आशा आहे की आपल्याला हेक्सॉ फ्रेम आणि ब्लेड याविषयीची माहिती उपयोगी वाटली असेल. योग्य हेक्सॉइंग पद्धतीने काम करा आणि सुरक्षित राहा.